नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऑप्टिमिस्ट्री या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला मराठीमधून टॅरोट प्रत्येक कार्डाची मराठीमधून माहिती देणार आहे. मराठीमधून टॅरोट कार्ड तुम्हाला शिकवणार आहे. तर प्रत्येक कार्डचं मराठीमधून मी तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 22 मेजर अर्काना कार्ड हे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दर्शवतात. तर आज आपण पहिलं कार्ड जे आहे 0 नंबरचं फुल कार्ड त्याची माहिती घेऊया. तर पहिलं जे कार्ड आहे ते फुल कार्ड आहे. फुल कार्ड याचा मराठीत अर्थ होतो मूर्खाचं कार्ड. या कार्डचा नंबर आहे 0. इथे एक तुम्हाला एक युवक दिसेल, त्याची नवीन प्रवासाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये काही नवीन शक्यता आहेत आणि त्याचा अनपेक्षित धाडस सुद्धा आहे. आणि हा जो युवक आहे हा अगदी बेफिक्रीने आयुष्यामध्ये पुढचा टप्पा न जाणून घेता पुढे पुढे चाललेला दिसतो. तर जर सपोज हे कार्ड तुम्ही जर सरळ दिशेने काढताहेत तर ह्याच्यामध्ये जर फुल कार्ड तुमचं येतंय तर तुमच्याकडे जो कोणी क्लायंट येईल तो जर करिअरसाठी प्रश्न विचारत असेल तर त्याला तुम्ही हे सांगायचं की तुमचा नवीन करिअरचा आरंभ आहे. तुम्ही जे काही करिअर करतायत, ज्या काही तुमचे प्रोजेक्ट आहे किंवा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतायत किंवा एखाद्या साईडला जातायत तर त्याच्यामधली रिस्क किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज घेऊनच तुम्ही पुढे कार्य करावं. तसंच जर हे कार्ड प्रेमासाठी जर आलं तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की नवीन नात्याची सुरुवात आहे. प्रेमामध्ये विश्वास ठेवा, पण तेवढाच तुम्ही डोळसपणा पण दाखवणं गरजेचं आहे. आणि जर हेच फुल कार्ड जर आत्मविकासासाठी येतंय तर पहिले तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, पुढे जा आणि भीती टाळा. आर्थिक निर्णयांसाठी जर फुल कार्ड येत आहे तर निर्णय आणि गुंतवणूक शक्यता विचारपूर्वक करा. थोडक्यात काय तर विश्वास ठेवा पण डोळे उघडून ठेवा. फुल कार्ड सांगतो की आयुष्याचा प्रवासाला आता सुरुवात झाली आहे, पण कुठल्या दिशेला जायचंय हे विसरू नका. हेच जर कार्ड उलट दिशेने जर काढलं गेलं तर ह्याचा अर्थ होतो की अविचाराने निर्णय घेणारा, जबाबदारी टाळणारा, मूर्खपणा, धोका पत्करणारा, अंधविश्वास ठेवणारा आणि दिशा नसलेली कृती असलेला मनुष्य आहे. तर त्यामुळे शक्यतोवर मी तरी हा सल्ला देईल की जे काही कार्ड्स आहेत, जे टॅरोट कार्ड तुमच्याकडे कोणी रिडिंगला येईल तर माझा सल्ला असा आहे की शक्यतोवर तुम्ही सुलट दिशेनेच टॅरोट कार्ड काढावे, म्हणजे तुम्हाला त्याचं समोरच्याचं प्रिडिक्शन एकदम परफेक्ट करता येईल. कारण रिव्हर्स कार्ड समजायला थोडासा तुम्हाला वेळ लागू शकतो. तर मग मित्रांनो, आजचं जर फुल कार्ड संदर्भात तुम्हाला काहीही समस्या वाटल्या तर मला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात. आणि आज मी जो फुल कार्डचा विषय घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हॉट्सअप नंबर. चला, नमस्ते. उद्या परत आपण एका नवीन कार्ड बरोबर भेटूया.